काँग्रेस पक्षाकडून काढण्यात आलेल्या भारत न्याय यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते। नरेंद्र मोदी हे ओबीसी मध्ये जन्माला आले नाहीत, ते जनरल कॅटेगरीतून आहेत, मात्र भाजप मोदी हे ओबीसी असल्याचे सांगत आहेत, असे विधान राहुल गांधींनी केले होते। मात्र त्यांच्या या विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे सांगत आज वर्धा येथे भाजपकडून आंदोलन करण्यात आले। नहीं सहेगा हिंदुस्तान, मोदी जी का पान नहीं सहेगा हिंदुस्तान। राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा विजय असो, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। काँग्रेसचे जोकर राहुल गांधी सर्व प्रकारचे प्रयत्न करून थकले आणि आता ओबीसीवर त्यांनी घणाघात केलेला आहे। ज्याची स्वतःची जात त्याला माहित नाही, वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या जातीच्या रक्तातून तयार झालेली ही माणसं आणि आज ह्या ओबीसीवर आणि या भारतीयत्वावर बोलायला लागलेले आहे। त्यामुळे आम्ही निषेध करायसाठी भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अध्यक्ष आहेत, इथे आमचे ओबीसीचे अध्यक्ष संजय गाते आहेत आणि आम्ही आज त्याचा निषेध करतो आहे। राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं की हे ओबीसी नाही आहे, हे तेली आहेत आणि या वक्तव्याचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये हे निर्लज्ज या राहुल गांधीचा मुर्दाबाद करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। त्यामुळं त्यांनी माफी मागावी जाहीर आणि मोदीजींना जे अजिंक्य आहेत, या जगाचे विश्वाचे नेते आहेत, त्यांची माफी मागितलीच पाहिजे, त्यांना माफी नाही आहे। करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी जात व्यवस्थेवर आणि महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना कारवाईबाबत निवेदन देण्यात आले। शंकराचार्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। 31 जानेवारी 2024 रोजी करवीर पीठाचा शंकराचार्य विद्या नृसिंह भारती याने पुण्यामध्ये जाऊन भाषण केलेलं आहे। त्याला आत्मविश्वास वाटला, कारण पुणे हे पेशव्यांसाठी जाणलं जातं। त्याला असं वाटलं की पुण्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रासहित देशामध्ये पुन्हा एकदा पेशवाई आणली पाहिजे, म्हणून त्याने भाषणामध्ये आपल्या सांगितलेलं आहे की भारतातली जी चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था आहे, ही अत्यंत आदर्श व्यवस्था आहे आणि ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, ती देशाच्या हिताची आहे। आणि त्याला जोडून त्याने पुन्हा महत्त्वाचं काही विधान केलं आहे, ते असं आहे की आरक्षण संपले पाहिजे। आता कुठेतरी सर्व सामाजिक वंचित अशा समाजांना आरक्षण मिळून एखाद्या पिढीला त्याचा फायदा झालेला आहे, सर्व पिढीला नाही आहे। अनेक जाती जमाती ज्या आहेत त्या मागणी करून पुन्हा आरक्षण व्यवस्थेमध्ये येतात। त्यामुळे जाणीवपूर्वक एखादा राजकीय अजेंडा ठेवून शंकराचार्य असं विधान करतोय। दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की या देशामध्ये आता महायुतीचं सरकार आहे आणि देशामध्ये पण बीजेपीचं सरकार आहे। यांचं सातत्याने मांडणी यांनी केलेली आहे की राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची, आणि राज्यसत्ता कुठून निर्माण झालेली आहे? राज्यसत्ता ही भारतीय राज्यघटनेच्या मूल्यातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून पूर्ण भारतीय राज्यघटनेची मूल्ये नाकारायची, समतेची, अस्पृश्यता निर्मूलनाची, सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुतेची आणि ब्राह्मण्यवादी, मनुवादी अशा पद्धतीनं त्यांचा एक वर्चस्वाद तयार राहील, अशा दृष्टीने सर्व बहुजन समाजाला, सर्व जाती जमातींना आपल्या वर्चस्वाखाली आणायचं आणि पुन्हा पेशवाईतलं जसं शोषण होतं तसं चालू करायचं, हा जो त्यांचा अजेंडा आहे हा कोल्हापूरच्या जनतेनं ओळखलेला आहे। शाहू महाराजांना देखील त्यांनी यापूर्वी विरोध केलेला आहे। स्वामी ब्रह्मनाळकर हा जो करवीर पीठाचा शंकराचार्य होता, त्यांनी तर शाहू महाराज क्षत्रिय नाहीत असं म्हणून सांगितलं होतं। शाहू महाराजांनी त्यावेळी त्यांचे 50,000 जे काही संपत्ती होती ती जप्त केली होती। मला असं वाटतं शाहू महाराजांचे विचारांचे जे वारस आहेत त्यांनी आता पुन्हा या शाहू महाराजाला इथून हाकलून या शाहू महाराजांच्या विचारावरती काम करणाऱ्या करवीर पीठाच्या शंकराचार्याला हाकलून लावायची या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे, लेखी माफी मागितली पाहिजे अशी देखील मागणी केलेली आहे। आणि या गोष्टीची पूर्तता न झाल्यास आम्ही करवीर पीठाकडे
हजारोंच्या संख्येने मोर्चांनी कूच करून भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आम्ही भारतीय आंदोलनाच्या वतीनं आम्ही चालू ठेवलेली आहे. कोल्हापूरचे शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यांनी जातीय व्यवस्थेचे समर्थन करत असताना आरक्षण रद्द झाले पाहिजे आणि महिलांच्या विषयी सुद्धा अतिशय खालच्या पातळीची भाषा बोललेली आहे. त्यामुळं कोल्हापुरी शाहू महाराजांची नगरी आहे. त्या सामाजिक समतेच्या नगरीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जो जातीय अंतीचा लढा लढत असताना शूद्र अतिशूद्र व सर्वसामान्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळं कोल्हापूरची ओळख या भारतात तर जगात सामाजिक समतेची नगरी अशा पद्धतीने केला जातो. आणि अशा या नगरीत पुन्हा जर असे शंकराचार्य वक्तव्य करत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आणि नुसता निषेध न करता या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा नोंद करावा आणि त्यांना माफी लावावी, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार असा इशारा दिलेला आहे. अकोला तालुक्यातील अमानतपूर येथील स्वस्त धान्य दुकानाचे तत्कालीन परवाना चालक बापू धोटे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वस्त धान्य दुकान चालवण्याकरता जागा रिक्त झाली होती. याकरता तहसील कार्यालय अकोला इथून दुकानाकरता अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये निळकंठेश्वर महादेव संस्थान अमानतपूर व जय भवानी स्वयंसहायता बचत गट अमानतपूर या 2 गटांनी अर्ज केलाय. त्यावर गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदानाच्या निकालात ग्रामसभेतून जय भवानी गटाला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. मी जय भवानी महिला बचत गट अमानतपूर येथील आमचा जय भवानी महिला स्वयंसहायता समूह त्या गटाची अध्यक्ष आहे, पद्मिनी संतोष कोकाटे. तर आमच्या गावात रास्त धान्याचे दुकान खाली होते. त्या दुकानाच्या वाटपासाठी 2 गटांनी तहसीलमध्ये अर्ज केला होता. त्या अर्जानुसार आमच्या गावात निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेतून असं ठरवण्यात आलं की या 2 गटांची निवडणूक करायची. या 2 गटापैकी कोणाचा विजय होते हे ठरवण्यात आले. आजची दिनांक 8/2/2024 ला. तर आमचा 5 मतांनी विजय झाला आमच्या गटाचा. गावकऱ्यांच्या वतीने मी म्हणजे आमच्या सगळ्या 10 महिला बचत गटाच्या वतीने सगळ्या गावकऱ्यांचा धन्यवाद करते. आणि त्यांची काही समस्या वगैरे असं म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे त्यांना धान्य वाटप करू. नमस्कार, मी मौजे ग्रामपंचायत अमानतपूर टाकोडा येथील ग्रामसेवक आहे सोनाली सावजी. मौजे अमानतपूर येथे रास्त दुकानदार यांची निवड करण्याबद्दल तहसील कार्यालयातून पत्र प्राप्त झालेलं होतं. त्या अनुषंगाने निळकंठ महादेव आदिवासी पारधी व जय भवानी महिला बचत गट या 2 गटाचे अर्ज तहसील कार्यालयाला प्राप्त झालेले होते. तरी त्या संदर्भामध्ये महिला ग्रामसभेची शिफारस करून त्यांना पुढील प्रशासनाला पुढील प्रस्ताव पाठवायचा होता. परंतु या गटाच्या अध्यक्ष सचिव यांना बोलवले असता त्यांनी हात वर करून मतदान करण्यास नाकारण्यात आलेलं आहे. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले आणि सर्व जास्तीत जास्त मतं जय भवानी महिला बचत गट यांना मिळालेले आहे. तरी हा गट 5 मतांनी विजय झालेला आहे आणि अशा प्रकारची शिफारस करून आम्ही तहसील कार्यालयाला पुढील हे प्राप्त करून देणार आहे. तरी पुढील कार्यवाही प्रशासन करणार आहे. धन्यवाद. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा संघ समन्वय समिती फेस्कॉमने मोठा संघर्ष केला होता। त्यांच्या या संघर्षाची शासनाने दखल घेतल्याबद्दल शासन प्रशासनाचे व प्रसार माध्यमांचे ऋण व्यक्त करण्याकरता नांदेडमध्ये 16 फेब्रुवारी रोजी कृतज्ञता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। फेरीत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा नांदेड भूषण डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केले आहे। मी डॉक्टर हंसराज वैद्य, गिरीशजी बाराळे, प्रभाकररावजी कुंटुरकर, आम्ही नांदेडला ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉमच्या मागण्याबद्दल चळवळ उभी केली आणि फेस्कॉमच्या मागणीप्रमाणे आम्ही ह्या चळवळीचा सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि याची माहिती वृत्तपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिली। त्यामुळं केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला याची दखल घ्यावी लागली। केंद्र शासनाने वयोश्री योजना आणली, पण काही जिल्ह्यापुरती त्यांनी आणली, पण महाराष्ट्र शासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्याचं मान्य केलं। तद्वतच त्यांनी 3000 रुपये प्रतिमाह देण्याचं गरजवंत आणि वंचित, उपेक्षित, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग ह्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी प्रतिमाह 3000 रुपये महिना देण्याचं मान्य केलं। ही अत्यंत आनंदाची बातमी किंवा आनंदाची बाब झाली। यामुळं राज्य शासन आणि केंद्र शासनाचे आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही कृतज्ञता फेरी वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधींचा पुतळा आणि सगळ्यात शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत आणि तिथे आम्ही शासनाचे आभार मानण्यासाठी, कृतज्ञता मानण्यासाठी त्यांना पत्र देणार आहोत आणि तिथे आमची ही फेरी संपणार आहे। तर मी या प्रसंगी नांदेडमधीलच नाही तर सर्वच ज्येष्ठ नागरिकांना अशी विनंती करणार आहे की नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, ग्रामीण भागातील, झोपडपट्टीतील व सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी ह्या फेरीत सहभाग नोंदवावा अशी मी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय बौद्ध महासभेच्या परभणी शाखेच्या वतीने लिंबोनी बुद्धविहार येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्या भिक्खूंची रॅली काढण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे व सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, मंगल सबका मंगल हो। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी आणि लिंबोनी बुद्धविहार त्यांची समिती, आम्ही दोघांच्या विद्यमाने ही श्रामणेर शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि यामध्ये या समाजामध्ये की वाढती व्यसनहीनता, शहराचार, दुष्टाचार, वेगवेगळ्या जे काही आमिषाला बळी पडलेली आज तरुण मंडळी आहे, ती तरुण जी आहेत त्या तरुणांना सुधारण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते। कारण ती कार्यशाळा माणसाने माणसाशी कसं वागावं आणि माणसाच्या ज्या काही अडीअडचणी असतील, बाबासाहेब आंबेडकरांनी जी निर्माण केलेली एकमेव संस्था भारतीय बौद्ध महासभा आणि त्या संस्थेच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे। आजचा हा 7वा दिवस आहे आणि संस्थेने 24 प्रकारच्या शिबिरापैकी हे एक शिबिर आहे बोधाचार्य श्रामणेर शिबिर आणि त्यातून प्रशिक्षित वर्ग होऊन समाजाला योग्य दिशा देतील आणि बोधाचार्य आणि श्रामणेर होऊन बोधाचार्य परीक्षा असते
आणि ती परीक्षा केंद्रसुद्धा आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्ह्याला घेतलेली आहे. असं भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी आपणाला सर्वांना जाहीर सूचना करतो. सोबत आमचे विहार कमिटीचे कार्यकर्ते प्रल्हादजी कोंडीबा गायकवाड हे बोधाचार्य परीक्षा पास झाले, ते सुद्धा आपल्याला काही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका पट्टणकोडोली प्रेरणा धम्मसंस्कार केंद्र व राजर्षी शाहू स्पोर्ट्सच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्ती प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कमिटीच्या वतीने देण्यात आली. या मूर्ती दुपारी 3 वाजता गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणुकीने विहारात येईल व 4 वाजता भंते ज्ञानज्योती व भंते नागसेन यांची धम्मदेसना होईल. बौद्ध समाज प्रेरणा धम्म संस्कार केंद्र आणि राजर्षी शाहू स्पोर्ट्स पट्टणकोडली यांच्या वतीनं माता रमाई यांची 126वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि त्या अनुषंगानं येत्या रविवारी दिनांक 11/2/2024 रोजी दुपारी 3 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर तथागतांच्या मूर्ती या विहारामध्ये आणण्यात येणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात भीमनगर पट्टणकोडोली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथंपर्यंत, तसंच समाजामधून पूर्णपणे रॅली ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी येईल. यानंतर ही सवाद्य मिरवणूक असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मैदानावरती 3:30 वाजता भंते ज्ञानज्योती आणि त्याचबरोबर भंते नागसेन यांची धम्मदेसना होणार आहे. त्याचबरोबर ज्या धम्मदात्यांनी धम्मदान देऊन या ज्या मूर्त्या समाजासाठी देण्यात आलेल्या आहेत त्यांचा यथोचित सन्मान जो आहे तो सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर आम्हाला प्रेरणा धम्म संस्कार केंद्राला जे पूर्वीपासून जे दानदाते आहेत त्या दानदात्यांचाही गौरव, त्याचबरोबर समाजातील गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर गुणवंत जे प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत त्यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मुंबईच्या चेंबूर नाका येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसिद्धीगृहात रमाई जयंती साजरी करण्यात आली। प्रसिद्धीगृहाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणाम डोळस यांच्या हस्ते माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली। या सोहळ्यानंतर चेंबूर मुंबईतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी दवाखान्यातील रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप केले।
त्यागमूर्ती माता रमाई आज त्यांची जयंती आहे. 126व्या जयंतीनिमित्त आज आपण चेंबूर मातोश्री प्रसूतिगृह या ठिकाणी आपण त्यागमूर्ती माता रमाईची जयंती साजरी करतोय. ही जयंती साजरी करताना प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मनात उत्साह आहेच, पण त्याचबरोबर या मेटर्निटी होमचे चीफ मेडिकल ऑफिसर्स आहेत, त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानतो व सरांनी असे सहकार्य आम्हाला पुढे करू या अपेक्षा बाळगून प्रत्येकाला माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्व आंबेडकरी जनतेला शुभेच्छा देतो. विश्वरत्न संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे उत्तुंग व्यक्तित्व सिद्ध होण्यास सहाय्यभूत ठरलेली बाबासाहेबांच्या अर्धांगिनी धर्मपत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा त्याग, संघर्ष, समर्पण तमाम महिलांना प्रेरणादायक व आदर्शवत आहे, असं प्रतिपादन सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथे रमाई उपासिका संघाच्या वतीने आयोजित मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित जाहीर व्याख्यानात व्यक्त केले. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये रमाई नसून रामू आहे आणि आपल्या तुमच्या आमची नव्हे तर या देशातल्या तमाम बहुजनांची 9 कोटी लेकरांची माय. कल्पना करा तुम्ही, प्रत्येक बाईचा आपल्या नवऱ्यावरती हक्क अधिकार असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्यानं कुठलं काम करावं नाही करावं याला सातत्यानं मार्गदर्शन करत राहता किंवा त्यासोबत त्यांना सपोर्ट करत राहता. बाबासाहेब आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्व जे जागतिक कीर्तीचं आहे, ज्यांच्याकडे 32 डिग्री आहेत, ज्यांना 9 भाषांचं जगातलं ज्ञान आहे, असा महान विद्वान पंडित बाबासाहेबांनी म्हटलं ती नोकरी, म्हटला तो जॉब आणि सगळं VIP दर्जाचं सगळं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अवेलेबल झालं असतं. असं सर्व वातावरण असताना एखाद्या बाईला साहजिक म्हटलं असतं की आपण या ठिकाणी नोकरी स्वीकारूया आणि आपण आपलं येणाऱ्या कुटुंबाचं, येणाऱ्या पिढ्यांचं भलं करूया. काय वाजवतात माझ्या मायसाठी एवढ्या गरजून आल्यात त्या. कुणाचं नाव, पुरीचं नाव ठेवलं का? काय नाव? रमाबाई. ठीक आहे. ना जुदाई नाम रखूंगा ना खुदाई नाम रखूंगा. माझ्या शब्दाचं ध्यान ठेवा. बोर झालं का? ना जुदाई नाम रखूंगा ना खुदाई नाम रखूंगा. अगर बेटी हुई मेरे बेटे को. या बातमीपत्रात विश्रांतीची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.